नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक सूर्यवंशी के रोहमारे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाअंतर्गत या ई वर्गामध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी मराठी विषया अंतर्गत या ठिकाणी आपण विभाग क्रमांक 2 मधील गद्य क्रमांक 10 दंतकथा वसंत सबनीस यांचा पाठ आपण अभ्यासत आहोत। दातांच्या संदर्भात त्यांना आलेले वेगवेगळे अनुभव, त्यांना स्वतःला आणि इतरांचे त्यांनी अनुभवलेले अनुभव कशा प्रकारे विनोदी अंगाने या पाठामध्ये त्यांनी रेखाटले आहे। तर बघा, लेखकाची ही अवस्था या दातदुखीमुळे कशी झाली आणि लेखकाने कसा विनोदी ढंगाने ती लिहिलेली आपल्याला दिसून येते। तर बघा, पुढचा परिच्छेद विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 45 वरील। दात दुखण्याने मी आध्यात्मिक तत्वचिंतनही करतो। दात दुखतो तेव्हा मला साक्षात्कार होतो की दात हेच सत्य आहे, जग मिथ्य आहे। त्या क्षणी संसार असार वाटतो। नेहमी हवेहवेसे वाटणारे शेंगदाणे दगडासारखे बेचव लागतात। बायको व मुले हा केवळ भास आहे असे वाटते। समोरून येणारी एखादी सुंदरी डोळ्यांना जाणवतच नाही आणि दातांचा ठणका मला ब्रह्मांड दाखवू लागतो। रात्रभर माझ्या ब्रह्मांडाच्या 10-20 फेऱ्या तरी सहज होतात आणि पहाटे ब्रह्मांड मिथ्या असून दातच सत्य आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते। बघा, लेखकाचाही प्रचंड दात दुखतो आहे, लेखकाचाही दात किडलेला आहे आणि लेखक म्हणतो दात दुखण्याने मी काय आध्यात्मिक तत्वचिंतनही, लेखक म्हणतो मी आध्यात्मिकाकडे वळलेलो आहे आणि अध्यात्माचं चिंतनही मी करतो आहे, मननही मी करतो आहे। आणि दात दुखतो तेव्हा मला या ठिकाणी साक्षात्कार होतो प्रत्यक्ष परमेश्वराचा, असं लेखक म्हणतो। आणि हीच दात हेच सत्य आहे आणि बाकी सगळं जग हे मिथ्य आहे, काल्पनिक आहे, असं या ठिकाणी लेखक म्हणतो। आणि लेखकाचा केवळ दात दुखल्यामुळे सारं लक्ष त्याचं त्या दाताकडे या ठिकाणी असतं आणि त्या क्षणी लेखक म्हणतो संसार सुद्धा असार या ठिकाणी वाटतो, म्हणजे संसारातही रस लेखकाला वाटत नाही। आणि लेखक म्हणतो की काय, नेहमी लेखकाला जे शेंगदाणे आवडतात ते लेखक म्हणतो आज ते शेंगदाणे काय दगडासारखे बेचव झालेले आहेत। आणि बायको मुले ही सुद्धा लेखक म्हणतो हा केवळ आता भासच राहिला आहे, भासच झालेला आहे किंवा काल्पनिक ते राहिलेलं आहे, असं लेखक म्हणतो। आणि समोरून येणारी एखादी जी काही सुंदरी असेल, लेखक म्हणतो एखादी सुंदरी डोळ्यांना काय ती जाणवतच नाही। म्हणजे सर्व एखाद्या गोष्टीकडे लक्ष लेखक म्हणतो आपण जे देत असतो ते या ठिकाणी या दातामुळे माझं लक्ष कुठंच लागत नाही। सबंध लक्ष लेखक म्हणतो माझं दाताकडेच लागतंय। सर्व गोष्टी या ठिकाणी जगातील मला काल्पनिक वाटत आहेत। त्याला तो घरातील पत्नी मुलं असतील, हे एखादी सुंदर स्त्री असेल, या सर्व गोष्टी या ठिकाणी लेखक म्हणतो मला काल्पनिक त्या वाटत आहे केवळ या दात दुखण्यामुळे, कारण माझं सगळं लक्ष हे त्या दाताकडे असतं। आणि बघा पुढे काय म्हणतो लेखक, आणि लेखक म्हणतो की काय की दाताचा जो काही ठणका मला ब्रह्मांड दाखवून, म्हणजे दाताचा एवढा जे काही कीड दाताला लागलेले असतात त्या किडाच्या अशा प्रचंड अशा वेदना होत असतात आणि ठणक त्या दाताला सतत असते आणि त्या ठणकेमुळे लेखक म्हणतो की काय मला अनेक चक्रा ब्रह्मांडाच्या या ठिकाणी काल्पनिक गोष्ट आहे आणि हे ब्रह्मांड म्हणजे मी सर्व परमेश्वराला त्या ठिकाणी जाऊन भेटतो। आणि लेखक काय म्हणतो की माझ्या रात्रभर अगदी 10-20 फेऱ्या या ठिकाणी ब्रह्मांडात होतात, म्हणजे 10-20 वेळा किंवा जास्त वेळा लेखकाचा दात प्रचंड दुखतो आणि त्याच्या त्या काही वेदना आहे लेखक म्हणतो जणू काही मला त्या ब्रह्मांडामध्येच पाठवत आहेत। आणि त्यावेळी लेखक म्हणतो आणि जर त्यानंतर रात्रभरची अवस्था, रात्री जास्तच दात दुखतो आणि ज्यावेळी लेखक म्हणतो की काय पहाट होते त्यावेळी ब्रह्मांड सुद्धा काल्पनिक या ठिकाणी वाटायला लागलं आणि दात हेच सत्य आहे असं या ठिकाणी याची पुन्हा एकदा जाणीव लेखक म्हणतो मला होते। पुढचा परिच्छेद बघा, माझ्याबद्दल लोकापवाद फार, दातदुखी ही त्यातून सुटलेली नाही। माझ्या दातदुखीच्या काळात संबंध आळीला रात्रभर झोप मिळत नाही असे म्हणतात, पण माझा यावर विश्वास नाही। अर्थात आळीतील सर्व लोक आळीपाळीने माझ्या घरात डोकावून फक्त दातदुखीच ना असा सवाल करून जातात हे खरे आहे,
पण यावरून त्यांना झोप येत नाही असा निष्कर्ष काढणे बरोबर नाही. बघा लेखकाची परिस्थिती काय आहे की लेखक म्हणतो की माझ्याबद्दल लोकापवाद लोकांमध्ये किंवा माझी ही काही दातदुखी आहे लोकांना एक ठिकाणी एक प्रकारची कटकटी झालेली आहे. आणि लेखक म्हणतो दातदुखी ही त्यातून माझी या ठिकाणी सुटलेली लोकापवादातून सुटलेली नाही. आणि माझ्या दातदुखीच्या काळात संबंध आळी म्हणजे लेखकाची जी आळी म्हणजे जी कॉलनी असेल, तो लेखक राहतो त्या परिसरातील लोक असतील, सर्वांना काय होतं, रात्री झोप मिळत नाही. कारण लेखकाचा आरडाओरडा किंवा दात दुखण्यामुळे त्याच्या वेदना तो या ठिकाणी विव्हळत असला पाहिजे, त्यामुळे शेजाऱ्यांना झोप येत नाही. आणि लेखक म्हणतो ते रात्री ते जागेच असतात, पण यावर लेखक म्हणतो माझा विश्वास नाही. अर्थात आळीतील सर्व लोक आळीपाळीने, त्याच्या शेजारी पाजारी राहणारे, त्याच्या कॉलनीत राहणारे आळीपाळीने म्हणजे एकानंतर एक असे ते काय करतात, लेखकाच्या घरात डोकावून बघतात आणि म्हणतात की काय, फक्त दात दुखीच ना, फक्त दातच दुखतात ना, मग एवढा आकांड तांडव करायची काय गरज आहे, असा उपरोधात्मक प्रश्न ते लेखकाला विचारत असतात. आणि बघा असा सवाल करून लेखक म्हणतात की ते जातात, ही गोष्ट खरी आहे, पण यावरून त्यांना झोप येत नाही असा निष्कर्ष या ठिकाणी मी काढू शकत नाही. ते माझ्या घरामध्ये येऊन डोकून जातात आणि म्हणतात फक्त दातच दुखतात ना, पण लेखक म्हणतो त्यांना झोप येत नाही, हे या ठिकाणी मी मान्य करू शकत नाही. आणि बघा पुढे, मागच्याच दातदुखीच्या वेळी मी पलंगाच्या कोपऱ्यात दोन्ही हातात तोंड धरून बसलो होतो. दातदुखीच्या काळात सामान्यतः मी असाच बसतो. चेहऱ्यावर बहुधा कुणीतरी नुकतीच थोबाडीत मारल्याचा भाव असावा, कारण मी आरशात पाहत नाही. तोंडातल्या तोंडात दाताला आरसा कशाला. मी घशातल्या घशात आवाज बंद करण्याचा प्रयत्न करून सुद्धा तो बंद होत नव्हता. घसा आणि जीभ फितूर झाली होती. मी फारच मोठ्याने ओरडत होतो असे बायकोचे मत होते. आणि माझ्या बाबतीतील बायकोचे मत हे बहुधा संबंध आळीचे मत असते. बघा लेखकाची अवस्था काय झाली होती, लेखकाचा दात हा प्रचंड किडलेला होता. त्या किडल्यामुळे त्याला वेदना या प्रचंड होत होत्या. पण लेखक काय म्हणतो की मागच्याच दातदुखीच्या वेळी, जेव्हा याच्या अगोदर लेखकाची दात दुखत होती, त्यावेळी लेखक म्हणतो की मी पलंगावर कोपऱ्यात काय की दोन्ही हातात तोंड धरून बसलो होतो. म्हणजे दोन्ही हातामध्ये लेखक, प्रचंड वेदना होत असल्यामुळे दोन्ही हातामध्ये लेखक तोंड धरून बसलेला होता. आणि लेखक म्हणतो बहुधा मी दात दुखत जेव्हा माझा असतो तेव्हा मी दोन्ही हातांनी तोंड धरूनच बसतो आणि मी असाच बसतो असं लेखक म्हणतो. आणि चेहऱ्यावर बहुधा कोणीतरी, लेखक म्हणतो की थोबाडीत मारल्यानंतर आपला चेहरा कसा होतो, तशी लेखक म्हणतो की मी तसा चेहरा करून बसलेलो होतो. एखाद्याने माझ्या थोबाडीत मारली असा नर्वस झालेला चेहरा मी करून बसतो असं लेखक म्हणतो, कारण मी आरशात पाहत नाही. त्यावेळी लेखक म्हणतो मी आरशात पाहतच नाही आणि तोंडातल्या तोंडात दाताला आरसा कशाला. म्हणजे दात किती किडला आहे, त्याच्या वेदना त्याला होत आहे, आणि किंवा केवळ तो दात आरशात तरी बघा. पण म्हणतो लेखक तोंडातल्या तोंडात दात आरशाला या ठिकाणी कशाला बघायचा. आणि मी घशात आवाज, लेखक घशातल्या घशात म्हणजे तोंड बंद करून आवाज जो काही विवळण्याचा लेखकाचा येतो आहे तो बंद करण्याचा लेखक खूप प्रयत्न करतो आहे, पण काय की तो बंद होत नव्हता, कारण लेखकाला प्रचंड वेदना होत होत्या आणि घसा आणि जीभ फितूर झाले होते. लेखकाचं नियंत्रण घशावरती आणि तोंडावरती राहिलेलं नव्हतं. लेखक म्हणतो ते फितूर झालेले होते. का तर लेखकाला प्रचंड वेदनाच त्या दाताच्या होत होत्या आणि त्याने किती आवरण्याचा प्रयत्न केला, त्याचं ओरडणं विवळणं, पण ते आवरलं जात नव्हतं. ते आपोआप या ठिकाणी तो ओरडला जात होता. आणि मी फारच मोठ्याने, लेखक म्हणतो, ओरडत होतो असं कोण म्हणत होतं, तर लेखकाची बायको, त्या लेखकाच्या बायकोचं मत होतं. आणि लेखक म्हणतो की काय, माझ्या बाबतीत बायकोचे मत हे बहुधा संबंध आळीचेच मत या ठिकाणी असते. माझ्या बायकोचं जे मत असतं, पण लेखक ओरडत होता हे नक्की होतं, पण लेखकाला ते सांगायचं नव्हतं. पण लेखक म्हणतो की माझ्या पत्नीचं, त्याच्या पत्नीचं जे मत होतं की मी प्रचंड ओरडत होतो, विवळत होतो,
आणि जे माझ्या पत्नीचं मत असतं ते संबंध आळीचं, म्हणजे त्याच्या परिसरात राहणाऱ्या म्हणजे राहणाऱ्या लोकांचंही तेच मत होतं. बघा, अहो केवढ्यांदा ओरडताय, लोकांना काय वाटेल, अशी दमदाटी बायकोशिवाय कोण करणार. बघा, लेखक एवढा विवळत होता, ओरडत होता, त्यामुळे त्याची बायको ही त्याला रागवत होती आणि त्याला म्हणत होते, अहो केवढ्याने ओरडताय तुम्ही, लोकांना काय वाटेल, एवढ्यानं तुम्ही ओरडताय म्हणजे बाहेरच्या लोकांना, परिसरात आपल्या राहणाऱ्या लोकांना काय वाटेल. अशी लेखक म्हणतो की पत्नीही त्याला दमदाटी देत होती. आणि बायकोशिवाय लेखक म्हणतो दम तरी कोण देणार. माझा दात दुखतोय, त्याला मी काय करू. लेखक प्रत्युत्तर द्यायचा, माझा दात दुखतोय, त्याला मी काय करू. आपाप माझ्या तोंडात म्हणजे आपाप ओरडलं जातंय किंवा आवाज माझा निघतोय, मी त्याला काय करू. विवश होऊन तो पत्नीला म्हणतोय, पण शेजारी पाजारी माणसं राहतात, ती काय म्हणतील. अगदी लहान मुलासारखं काय थैमान घालताय. बघा, बायकोही त्याला म्हणते, तुम्ही एवढ्याने ओरडताय आणि शेजारी पाजारी लोक जे राहत आहेत त्यांना याचं काय वाटेल, आणि अगदी लहान मुलासारखं तुम्ही आता काय करताय. असं या ठिकाणी थैमान तुम्ही कसं या ठिकाणी करताय, किंवा एक प्रकारचं काहूर तुम्ही या ठिकाणी लहान मुलांसारखं कसं करताय, असं या ठिकाणी लेखकाची पत्नी लेखकाला म्हणते. दात दात दात, मी चिडून म्हणालो, ते कळलं, तुला कळलं, सगळ्यांना कुठं कळलंय, सगळ्या जगाला का कळायला पाहिजे. थोडा तरी शोषिकपणा दाखवा ना म्हणते मी. बघा, लेखकाची दातदुखी परिसरातील लोकांना, त्याच्या शेजारी पाजारी लोकांनाच नव्हे तर त्याच्या घरच्यांना सुद्धा काय झालेली होती, एक कटकट झालेली होती. आणि पत्नी त्याची त्या दात हा लेखक या ठिकाणी चिडून मोठ्याने बोललेला होता, म्हणाला होता. त्याची पत्नी म्हणली, ते कळलं आम्हाला तुमचा दात दुखतोय, पण एवढ्याने तुम्ही कशाला थैमान करताय किंवा थैमान घालताय. आणि बघा, तुला कळलं, सगळ्यांना कुठं कळतंय, माझा दात दुखतोय हे तुला कळलं, पण बाकीच्या सगळ्यांना कुठं कळतंय. असं या ठिकाणी लेखकाने प्रश्न केला. सगळ्या जगाला का कळायला पाहिजे तुमचा दात दुखतोय, असं पत्नी लेखकाला म्हणते. आणि थोडा तरी शोषिकपणा दाखवाना म्हणते मी. तुम्ही थोडा शोषिकपणा, तुम्ही थोडंसं गोष्ट सहन तरी करा दाताची, असं लेखकाला त्याची पत्नी म्हणते. आणि बघा, मी एवढं लहान मुलासारखं आरडाओरडा तुम्ही करू नका, असं ती या ठिकाणी त्यांना लेखकालाही म्हणते. तू लाख म्हणतेस, दात तुझा नाही, तो माझा आहे. माझ्या दातदुखीबद्दल मी किती ओरडावं हे ठरवणारी तू कोण. बघा, लेखक काय म्हणतो. लेखक म्हणतो, दात तुझा दुखत नाही तर माझा दुखतोय, आणि माझा दात दुखत असताना मी किती ओरडावं हे तू मला सांगण्याची गरज नाही, कारण मला प्रचंड वेदना होत आहे, असं लेखक या ठिकाणी तिला म्हणतोय. आणि मी किती ओरडावं हे सांगण्याचा, की हे सांगणारी तू कोण, असा प्रश्नही तो लेखक त्याच्या पत्नीला तो विचारतो आहे. मग खुशाल ओरडीन सोडतो की काय, आई ग मेलो. बघा, मग एवढं बोलल्यानंतर लेखकाची पत्नी लेखकाला म्हणते, खुशाल ओरडा, तुम्हाला काय ओरडायचं असेल ते ओरडा. आणि बघा, लेखकही म्हणतो, ओरडीन मी ओरडणारच, आणि सोडतो की काय. आणि तेवढ्यात म्हणतो, आई मेलो, असं या ठिकाणी तो, कारण त्याचा दात प्रचंड दुखतो आहे. आणि पुढे काय म्हणतोय लेखक, तर बघा, आता गप्प बसा जरा, मी कापूर देते दाताखाली धरायला, त्यानं ठणका कमी होईल. बघा, लेखकाची पत्नी लेखकाला म्हणते, ती काळजी करते आणि त्याच्या लेखकाच्या काहूराला ती विरोधही करते आहे. आणि लेखकाला म्हणते, मी तुम्हाला कापूर दातामध्ये धरायला देते, त्याने ठणका वेदना थोड्याफार कमी होतील. आणि बघा, नको, सरळ बत्ता आणि दातावर हान. वेड लागलंय की काय तुम्हाला, तू खल करू नकोस, बत्ता आण. मेला, एवढा दात दुखतोय तरी शब्दावर कोटी करायची सोडू नका. बघा, लेखकाचा दात दुखतोय आणि लेखक म्हणतोय की काय, की नको, सरळ आता बत्ता घेऊन ये आणि दातावर माझ्या हान, म्हणजे तो बत्ता घेऊन येऊन तू माझ्या दातावरती मार, असं लेखक त्याच्या पत्नीला म्हणतोय. आणि पत्नी त्याला म्हणते, त्याच्या बोलण्याला असं ऐकून ती म्हणते की काय वेड लागलंय की काय तुम्हाला, तू खल करू नको, तू मला कारण सांगू नको, असं लेखक तिला म्हणतो. तू फक्त बत्ता आण, म्हणजे मेला,
एवढा दात दुखतोय तरी शब्दावर कोटी. बघा त्याची पत्नी लेखकाची म्हणते, एवढंही दात तुमचा दुखतोय तरी तुमची शब्दाची जी काही कोटी आहे म्हणजे विनोद करायचं तुम्ही या ठिकाणी अजूनही सोडलेलं नाही. एवढा दात दुखतोय एकीकडे तरी तुमचं या ठिकाणी शब्दावरची कोटी किंवा विनोद करायची तुमची वृत्ती या ठिकाणी गेलेली नाही अशी लेखकाला ती म्हणते. आणि तेवढ्यात बाहेरून कोणीतरी आले. बायको जाऊन पाहून आली आणि खालच्या आवाजात मला म्हणाली, दात्या आले आहेत. बघा लेखक आणि त्याच्या पत्नीचं हे जे काही संभाषण चाललेलं होतं आणि तेवढ्यात काय की बाहेरून कोणीतरी आले या ठिकाणी आले आणि बायकोनं काय केलं, बाहेर जाऊन पाहिलं आणि खालच्या आवाजात ती लेखकाला म्हणाली, दाते आले आहेत. या दात्यांचा आणि दातांचा काही संबंध आहे की काय? माझ्या प्रत्येक दात दुखीच्या वेळी नेमके दाते कसे प्रथम येतात. बघा लेखक काय म्हणतोय की लेखकाच्या घरी दाते नावाचे इसम या ठिकाणी आलेले होते असं त्याच्या पत्नीकडून कमी आवाजामध्ये लेखकाला समजलं. आणि लेखक काय म्हणतोय की काय की दात्यांचा आणि दातांचा काहीतरी संबंध आहे की काय. आणि प्रत्येक वेळी जेव्हा माझा दात दुखत असेल तेव्हा हे दातेच अगोदर काय येतात असा लेखकाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला. म्हणजे त्याच्या मनामध्ये हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला होता. दात दुखीच्या काळात माझी सहनशक्ती पार खलास झालेली असते. दाते आणि दातार या दातांशी जवळीक दाखवणाऱ्या माणसांनाही भेटू नये असे वाटते. बघा लेखकाला दात दुखीच्या अशा प्रचंड वेदना होत होत्या. खूप दात त्याचा ठणकत दुखत होता. आणि लेखक जेव्हा दाते त्याच्या घरी आले तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार येत होते. आणि दात दुखीच्या काळामध्ये लेखक म्हणतो माझी सहनशक्ती पार काय झालेली होती, पार खलास झालेली होती. सहनशक्ती लेखकाची संपलेली होती. आणि लेखक म्हणतो दात किंवा दातार यांचा किंवा ह्या दातांशी यांचा काहीतरी जवळीक म्हणजे दाते आणि दातार नावाचे जी व्यक्ती आहे यांचा आणि दातांचं काहीतरी जवळीक आहे की काय. किंवा दाखवणारे जे काही माणसं आहे किंवा दाते नावाचे असतील दातार नावाचे माणसं असतील, लेखक म्हणतो यांचं दातांशी जवळीक आहे. मग या माणसांना सुद्धा मला भेटू नये असं या काळामध्ये म्हणजे जेव्हा दात दुखतात तेव्हा मला असं वाटतं असं लेखक म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी थांबतोय. राहिलेला घटक या पाठाचा आपण पुढच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. तुर्तास धन्यवाद.